तुम्हाला म्हणून सांगते, जर तुम्ही गरम गरम तेलामध्ये जर तमालपत्र आणि थोडे जिरं टाकलं आणि त्यामध्ये जर कांदा लसूण अद्रक खोबरं यांची जर पेस्ट करून जर तुम्ही यामध्ये घातली आणि ती मस्त अशी लाल होईपर्यंत तुम्ही तिला जर परतून घेतली, त्यानंतर आपले जगभरातील जे काही मसाले असेल ते जर तुम्ही यामध्ये ॲड केले आणि मध्ये जर आपण गरम गरम पाणी सोडले तर मस्त अशी तरी आपली ही तयार होते। आणि लगेचच जर तुम्ही दुसरी कढई घेतली आणि त्यामध्ये जर तेलामध्ये तुम्ही अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आणि त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घातले, त्यानंतर त्यामध्ये जर तुम्ही थोडी हळद घातली आणि बटाटे असे हाताने स्मॅश करून त्यामध्ये घातले आणि काही सिक्रेट गोष्टी आहेत त्या जर तुम्ही यामध्ये घातल्या आणि एका बाउलमध्ये जर तुम्ही बेसन पीठ आणि थोडं तांदळाचे पीठ घालून त्याचं मस्त असं बॅटर तयार करून घेतलं आणि त्यामध्ये वडा घातला आणि असा एक चमचा घालून तो लगेचच तेलामध्ये सोडला तर मस्त असा आपला हा वडा तयार होतो। तर तयार आहे आपला झणझणीत असा कटवडा। जर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर माझ्या फोटो खाली दिलेल्या त्रिकोणाला प्रेस करा आणि उत्कर्ष किचन कट्ट्याला आत्ताच सबस्क्राईब